नमस्कार, मी वैभव उमप कोचिंग क्लासेस संचालक आज आपल्या समोर घेऊन येतो आहे जे इकॉनॉमिक्स आहे, जे अर्थशास्त्र आहे वर्ग 12वीचं, त्या 12वीच्या वर्गांना जे 10 चॅप्टर आहे त्या 10 चॅप्टरांना जो मार्क्सचा वेटेज आहे त्यावर आपण आजचा नवीन व्हिडिओ घेऊन येतोय। चला तर वळूया मग आपल्या व्हिडिओकडे। सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं पहिलं चॅप्टर म्हणजे इंट्रोडक्शन टू मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स, ज्याला आपण मराठीमध्ये सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय असं म्हणतो। याला जी मार्किंग आहे ती 7 मार्कासाठी हा चॅप्टर आहे आणि जास्तीत जास्त पाहतो म्हटलं तर 10 मार्कासाठी हा चॅप्टर येतोय। प्रकरण 2 बद्दल बोलायचं झाल्यास प्रकरण 2 युटिलिटी एनालिसिस, ज्याला मराठीमध्ये आपण उपयोगितेचे विश्लेषण असे म्हणतो, त्याच्यावरची जी मार्किंग आहे ती कमीत कमी 7 व जास्तीत जास्त 10 मार्कासाठी सेकंड चॅप्टर आपल्याला पेपर मध्ये विचारू शकतो। प्रकरण 3 बद्दल बोलायचं झाल्यास प्रकरण 3 यामध्ये 2 प्रकारचे पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात। थर्ड मध्ये ए, ज्याला आपण डिमांड एनालिसिस, आणि बी इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड, म्हणजे तिसऱ्या भागामध्ये 2 पार्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये मागणीचे विश्लेषण हे 3A मध्ये येतं आणि 3B मध्ये मागणीची लवचिकता। इथे आपल्याला 3A वर 8 मार्क्स आणि 3B वर 8 मार्क्स असे आपल्याला पाहायला मिळतात। तसंच याच्या विथ मार्क्स सोबत गेलो तर डिमांड एनालिसिस म्हणजे मागणीच्या विश्लेषणामध्ये जास्तीत जास्त 12 मार्क्स व इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड मागणीची लवचिकता यावर जास्तीत जास्त 12 मार्क। त्यानंतर चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचा चॅप्टर ज्यामध्ये सप्लाय एनालिसिस आहे, यालाच आपण पुरवठा विश्लेषण असं म्हणतो, हा 7 मार्कासाठी आपल्याला पाहायला मिळेल व जास्तीत जास्त 10 मार्कासाठी। प्रकरण 5 फॉर्म्स ऑफ मार्केट, ज्याला आपण मराठीमध्ये बाजाराचे प्रकार असे म्हणतो, हा सुद्धा आपल्याला 7 मार्क आणि जास्तीत जास्त 10 मार्कासाठी 5वा चॅप्टर आपल्याला पाहायला मिळतो। 6व्या प्रकारांबद्दल बोलायचं झाल्यास इंडेक्स नंबर, ज्याला आपण निर्देशांक असं म्हणतो, हा इंडेक्स नंबर हा निर्देशांक हा 8 मार्कासाठी आपल्याला पाहायला मिळतो व जास्तीत जास्त 11 मार्कासाठी आपल्याला पाहायला मिळतो। प्रकरण 7 ज्यामध्ये नॅशनल इन्कम, ज्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो, हा सुद्धा आपल्याला 8 मार्कासाठी कमीत कमी 8 मार्कासाठी पाहायला मिळतो व जास्तीत जास्त 12 मार्क हा आपल्याला कव्हर करून देतो। राहिलेलं 8वं 9वं चॅप्टर ज्यामध्ये 8व्या मध्ये पब्लिक फायनान्स इन इंडिया, ज्याला आपण भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार म्हणतो, हा सुद्धा आपल्याला 8 मार्काला पाहायला मिळतो व जास्तीत जास्त मार्किंग मध्ये 12 मार्काला पाहायला मिळतो। 9वं चॅप्टर मनी मार्केट अँड कॅपिटल मार्केट इन इंडिया, ज्याला आपण भारतातील नाणे बाजार आणि भांडवल बाजार म्हणतो, हा थोडासा पोर्शन आपल्याला एसपी मध्ये सुद्धा पाहायला मिळतो। तर नाणे बाजार आणि भांडवल बाजार हा भारतातील यावर 8 मार्क, कमीत कमी 8 मार्क व जास्तीत जास्त 11 मार्क सोबत हा आपल्याला लेसन पाहायला मिळतो। सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटला भाग म्हणजे फॉरेन ट्रेड ऑफ इंडिया, ज्याला आपण भारताचा विदेशी व्यापार असे म्हणतो, हा 4 मार्कासाठी व विथ ऑप्शन मध्ये आपल्याला 6 मार्कासाठी पाहायला मिळतो। जर आपण पहिला प्रकरण 7 मार्क्स, दुसरा प्रकरण 7 मार्क्स, तिसरं प्रकरण 8, तिसऱ्या बी मध्ये सुद्धा 8, चौथ्या प्रकरणामध्ये 7 मार्क्स, 5व्या प्रकरणामध्ये 7 मार्क्स, इंडेक्स नंबर 6व्या प्रकरणामध्ये 8 मार्क्स, 7व्या प्रकरणामध्ये 8 मार्क्स, 8व्या मध्ये सुद्धा 8, 9व्या मध्ये सुद्धा 8 आणि 10व्या मध्ये 4, अशा सर्व मार्काची बेरीज जर केली तर आपल्याला 80 मार्क जे आपल्याला इकॉनॉमिक्सच्या पेपर मध्ये पाहायला मिळतील। इथे आपले 80 मार्काचा पेपर इथे तयार होतो। आणि विथ ऑप्शन सोबत जर बोलायचं झाल्यास
पहिला प्रकरण 10 मार्क्स, दुसरा प्रकरण 10 मार्क्स, तिसरा प्रकरण 12 मार्क्स, तिसऱ्या प्रकरणामध्ये बी मध्ये 12 मार्क्स, चौथ्यामध्ये 10 मार्क्स, पाचव्यामध्ये 10, सहाव्यामध्ये 11, सातव्या प्रकरणामध्ये 12, आठव्यामध्ये 12, नवव्यामध्ये 11 आणि दहाव्यामध्ये 6. जर यांची टोटल केली तर 116 मार्काची बेरीज आपल्याला इथे पाहायला मिळतो. यानंतर लगेचच अर्थशास्त्र जो आहे, इकॉनॉमिक्स जो आहे, त्याच्या प्रश्नपत्रिका कशा राहतील व याप्रमाणे जसं इथे आपल्याला लेसन वाईज आपल्याला इथे वेटेज माहित पडलं, तर त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्ड मध्ये प्रश्नपत्रिका कशी येतील व कोणत्या याच्यावर किती किती मार्क्स येतील, लवकरच तो व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. अशीच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.